राज्य सरकार नव्या प्राधिकरणांची लाट सुरू करत असताना सत्ताधाऱ्यांच्या व्यवस्थेवरील विश्वासाबाबत गंभीर सवाल उपस्थित होत आहेत। गडचिरोली जिल्ह्यात नव्या खनिकर्म प्राधिकरणाच्या स्थापनेबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत स्पष्टपणे आवाज उठवत सरकारला जाब विचारलाय। जुन्या प्रशासन व्यवस्थेचा अवमान करत नव्या प्राधिकरणांची यंत्रणा सुरू केली जात असल्याचं ते म्हणाले। गडचिरोली जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या नवीन खनिकर्म प्राधिकरणावर काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत जोरदार सवाल उपस्थित केलाय। स्थानिक स्वराज्य संस्था खिळखिळ्या करत नव्या प्राधिकरणांचा घाट का, असा थेट सवाल करत त्यांनी जुन्या प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास व्यक्त केला आहे का, असा प्रश्न सरकार पुढे उपस्थित केलाय। गडचिरोली जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या नवीन खनिकर्म प्राधिकरणावर काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत जोरदार सवाल उपस्थित केलाय। स्थानिक स्वराज्य संस्था खिळखिळ्या करत नव्या प्राधिकरणांचा घाट का, असा थेट सवाल करत त्यांनी जुन्या प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास व्यक्त केला आहे का, असा प्रश्न सरकार पुढे उपस्थित केलाय। टर्म्स ऑफ रेफरन्सेस एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटना देशाच्या ते क्लिअरन्स दिलेले आहेत, त्याचा कुठेही उल्लेख तिथं होत नाही। MPCPनं महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डनं हिअरिंग घेतले 28/11 आणि 2 तारखेला हिअरिंग एकाच दिवशी सकाळी 11 वाजता आणि 1 वाजता गतीनं या प्रकल्पाला सभापती महोदय मान्यता एवढ्या गतीनं देण्यात आली, काय हरकत नाही। प्रोजेक्ट व्हायला पाहिजे, मी प्रोजेक्टबद्दल बोलत नाही, प्रोजेक्ट व्हायला पाहिजे, त्याचा आर्थिक फायदा सरकारला राज्याला व्हावा एवढी अपेक्षा आहे म्हणून नेहमी बोलतो। आणि म्हणून टर्म्स ऑफ रेफरन्सेस जे एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटनं दिलं त्याचा उल्लेख या प्राधिकरणामध्ये कुठं नाही। MPCBमध्ये अनेक हरकती त्या हिअरिंगमध्ये घेण्यात आल्या, त्या हरकती विशेष करून काही नदीचं पाणी रेड कलर एफ्युलंट हे बंदे नदीमध्ये सोडलं जातं, त्याच्याबद्दल या ठिकाणी म्हणणं दिलेलं आहे। मार्कल गाव आहे, त्याचा पोल्युशनचा प्रॉब्लेम, त्यामध्ये ऑब्जेक्शन त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे। लोकांना रोजगार, ज्याचा उल्लेख विरोधी पक्षनेत्यांनी केला की 6,000 5,500 लोकांना रोजगार मिळाला, परंतु स्थानिक लोक त्यातले किती आहेत हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे। कारण की या प्रकल्प हा आत्ता जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी जवळजवळ 50 मिलियन टन पर ॲनम, म्हणजे हा देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प उद्याच्या भविष्य काळात होणार। आपण 2027 पर्यंत पूर्वी मान्यता होती, आता ती 2057 पर्यंत या प्रकल्पाला मान्यता आपण त्या ठिकाणी दिली। 2057 पर्यंत म्हणजे इथून निघणारा आयर्न ओर आणि BH दुसरा एक प्रोडक्ट आहे, हे दोन्ही प्रोडक्ट किती महत्त्वाचे असणार आहेत आणि किती निघणार आहेत हा महत्त्वाचा विषय। आणि माझा दुसरा प्रश्न सभापती महोदय, रॉयल्टी आपण किती घेणार आहोत या प्राधिकरणाच्या तुम्ही चर्चा केलेली नाही। या रॉयल्टीतनं राज्याला उत्पन्न किती होणार आहे? 15% होणार आहे का, 20% होणार आहे का? तर ती रॉयल्टीचा उल्लेख त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे। माझी दुसरी एक विनंती सभापती महोदय, ज्या गडचिरोली जिल्ह्यामधून हा प्रकल्प होणार आहे, जल जमीन आणि जंगलचा ओळखला जाणारा हा जिल्हा, माझी सूचना सभापती महोदय सरकारला आहे, रॉयल्टी किती 15% आता स्टँडर्ड रॉयल्टी आहे मायनेलची, त्यातली 5% कंपल्सरी रॉयल्टी ही त्या जिल्ह्यामध्ये खर्च करण्याची तरतूद तुम्ही करणार आहात। ज्या जिल्ह्यातून तुम्ही फायदा या ठिकाणी घेणार आहात, आता स्लरी ती आणायचा 2 ठिकाणी हा प्रोजेक्ट होते, 85 किलोमीटर पाईपलाईननं स्लरी पुढच्या प्रोजेक्टला आणण्याचं काम यामध्ये धरण्यात आलेलं आहे। ह्या प्रोजेक्टची कॅपॅसिटी बघितली आणि पुढचं अर्थकारण बघितलं तर त्या जिल्ह्याला त्याचा फायदा व्हावा अशी साधारणपणे अपेक्षा असणार आहे। कारण की अत्यंत गडबडीनं म्हणजे तारखा सभापती महोदय बघितल्या की अगदी 8-8 दिवसात बैठका घेण्यात आल्या, ऑनलाईन अधिकारी उपस्थित राहिले आणि क्लिअरन्सेस देण्यात आले। काय हरकत नाही, फास्ट ट्रॅक प्रोजेक्टवर